समाजाच्या तळागाळातून सत्तेच्या पदापर्यंत पोहोचलेला एक निर्लस कार्यकर्ता. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्या विचारांनी भारलेला एक युवा पिढीचा प्रतिनिधी. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वच्छ आणि समाजाच्या तळागाळातून वर आलेले व्यक्तिमत्व म्हणजेच रावसाहेब रामराव पाटील उर्फ RR पाटील. नमस्कार, मी अश्विनी. तुमचं एका मंडळी या चॅनलवरती स्वागत आहे. RR पाटील यांना लोक प्रेमाने आबा म्हणतात. हीच होती खरी त्यांची ओळख. आबांनी कधी आपला आबासाहेब होऊ दिला नाही, हेच खरे होते त्यांचे वेगळेपण. जिल्हा परिषद सदस्य, 6 वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा सत्तापदांचा प्रवास करूनही आबांनी कधी आपला आबासाहेब होऊ दिला नाही. 16 ऑगस्ट 1957ला सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात जन्मलेल्या आबांनी कमवा आणि शिका हा मंत्र जपत श्रमदान करत आपले शिक्षण पूर्ण केले. शाळकरी वयातच प्राचार्य PB पाटील यांचं आबांना मार्गदर्शन मिळालं. ते सांगलीतल्याच शांतिनिकेतन महाविद्यालयात BA कंप्लीट झालं व पुढे LLB ही झाले. गरीब शेतकरी कुटुंबातल्या या होतकरू तरुणाचे सुरुवातीला नेतृत्व गुण हेरले ते म्हणजे वसंतदादा पाटलांनी. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मनाला भिडणारी भाषणशैली, स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द यांच्या जोरावर आबा पाटलांनी राजकारणाची वाटचाल चालू केली. RR पाटील हे पहिल्यांदा 1979 साली सावळजमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. पुढे 1979 ते 1990 पर्यंत ते जिल्हा परिषद सदस्य होते. पुढे मग 1990 ते 2014 या काळात ते सतत विधानसभेवर निवडून आले. तासगाव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आबा 1990 मध्ये विधानसभेवर निवडून आले. पुढे 1995 मध्येही आबा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले. अभ्यासू आणि स्वच्छ आमदार अशी सार्थ ओळख आबांनी निर्माण केली होती. पुढे शरद पवार यांच्याबरोबर काँग्रेस सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तो 1999च्या सुमारास. याच काळात शरद पवार यांचे विश्वासू कट्टर समर्थक अशी आबांची ओळख निर्माण झाली. पुढे 2004, 2009 आणि 2014 या काळात आबांनी आमदारकीच्या निवडणुका अटीतटीनं लढत जिंकल्या. सुरुवातीला तासगाव आणि नंतर कवठेमंकाळ मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. आबांची आमदारकीबरोबरच मंत्रिपदाची कारकिर्दीही गाजली होती. पुढे RR पाटील यांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये असताना ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हा आबांनी गाडगे मारा स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवलं. गावच्या गावं स्वच्छ झाली. अनेक लोकांनी एकत्र येऊन गावही स्वच्छ केली. या निमित्ताने अनेकांची मनही स्वच्छ झाली. यामुळे आबांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली होती. आबा गृहमंत्री असताना एक गाजलेला प्रसंग म्हणजे डान्स बार बंद करण्याचा एक क्रांतिकारी निर्णय. हा निर्णय घेऊन आबांनी अनेकांचे संसार सावरले होते. या डान्स बारमुळे अनेक मुले वाम मार्गाला लागतात. अनेक तरुणांनी आपल्या जमिनी विकून त्यातून आलेला पैसा डान्स बारवर उधळला होता. त्यामुळे अनेकांचे संसार आणि आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे अशा डान्स बारवर बंदी घालणं आवश्यक होतं. डान्स बार बंद करण्याच्या निर्णयाला अनेक विरोधी आले, पण आबा हे त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. या निर्णयामुळे आजही अनेक माता भगिनी त्यांचं कौतुक करतात. हीच आहे त्यांच्या कामाची पोचपावती. गृहमंत्री असताना आबांनी महात्मा गांधी तंटामुक्त अभियानही राबवलं. गावातील माणसांनी भांडणापासून दूर राहावं. जरी भांडणतंटे झाले तरी माणसांनी कोर्ट कचेरीची पायरी न चढता ही भांडणे गावातल्या गावातच मिटली जावीत, असा त्या पाठीमागचा उद्देश. या अभियानामुळे अनेक तुटलेली मनं जवळ आली. अनेक दशकापासून असलेले वाद संपुष्टात आले. यामुळे गावाने विकासाच्या दिशेने एक एक पाऊल टाकलं. आबांनी उपमुख्यमंत्रीपदी असताना मोठी पोलीस भरती केली. त्यामुळे गोरगरिबांची पोरं शासकीय सेवेत आली. त्यामुळे अनेकांची गोरगरिबी संपुष्टात येऊन पुढच्या पिढीला चांगले दिवस बघायला मिळू लागले. पण भरती झालेल्या पोरांना आबा नेहमी एक सक्ती देत. पोरांनो, लग्न करताना हुंडा घ्यायचा नाही. आपली गरिबी संपुष्टात आली म्हणून मुलींच्या वडिलांना कर्जाच्या खाईत ओढायचं नाही. पुढे मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही वक्तव्यामुळे आबा अडचणीत आले. तेव्हा त्यांना गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. पण त्यांनी केलेल्या इतक्या कार्यामुळे त्यांची ही स्वच्छ प्रतिमा कायम राहिली.
2005 साली कोल्हापूर सांगली भागात महापुराचा धोका वाढला होता. तेव्हा अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते. तेव्हा तत्कालीन कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडण्यास नकार दिला होता. तेव्हा महाराष्ट्रातील एका नेत्याने खुद्द कर्नाटक सरकारला धमकीच दिली होती की जर तुम्ही कृष्णेच्या पाण्याला पुढे वाट करून दिली नाही तर आम्ही आमच्या राज्यातील धरणाचे सगळे दरवाजे उघडून पाणी थेट कर्नाटकात घुसवून देऊ. तेव्हा कर्नाटक सरकारने घाबरून कृष्णेच्या पाण्याला वाट करून दिली. तेव्हा महापुराचा धोका टळला. कर्नाटक सरकारच्या अशा पुंग्या टाईट करणारे नेते आणि कर्नाटक सरकारला सळो की पळो करायला लावणारे नेते म्हणजे आर आबा. त्यांना कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी प्रस्थापितामध्ये स्वतःचे एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं होतं. जसे डान्स बार बंद मिल विषयी असो, मुंबईवरचा 26/11चा हल्ला किंवा शक्ती मिलमधलं गँगरेप प्रकरण असो किंवा नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची घटना असो, अशा अनेक घटनांचा निपटारा त्यांनी स्वतः लक्ष घालून केले. अंजनीसारखं दुष्काळी गाव ते महाराष्ट्रातील मुंबईतील मलबार हिलमधलं सत्ता केंद्र असा त्यांचा प्रवास जितका थरारक वाटतो तितका वादग्रस्तही आहे. राज्याच्या गृहमंत्रीपदी सर्वाधिक वेळा विराजमान होण्याची संधी त्यांना लाभली. जर मंडळी तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आबा असे म्हणायचे की जोपर्यंत शेवटचं झाड मरत नाही, शेवटची नदी सुकत नाही आणि शेवटचा मासा जीव टाकत नाही तोपर्यंत या माणसाला कळणार नाही की माणूस पैसे खाऊन जिवंत राहू शकत नाही. त्यांना माणसांची सुखदुःखे जाणून घ्यायला आवडायची. पण जोडलेली माणसे आणि जीवाभावाचे खरे मित्र हीच माणसाची खरी संपत्ती आहे. सत्तेच्या खुर्चीत बसूनही सत्तेची गुरमी न चढलेला हा एक वेगळा राजकारणी होता. महाराष्ट्राला या राजकारण्याकडून अजून खूप अपेक्षा होती. समाजासाठी अजून खूप काही करण्यापूर्वीच त्यांना मृत्यूनं गाठलं.